ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आपल्याला आता मित्रांनो इथे खूप मोठी अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे आता अर्जुनच्या एका वाक्यामुळे नागोबा देणार संपूर्ण गुन्ह्याची कबुली। आता नेमकं काय घडणार आणि नागोबा कशी देणार स्वतःच्या गुन्ह्याची कबुली हे सगळं काही जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग मित्रांनो अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की रविराज काका हे आता म्हणत असतात की बरं चला आता आम्ही सुद्धा निघतो। नाही म्हणजे काय आहे ना, प्रतिमाला सुद्धा घरी जाऊन जरा आराम करण्याची गरज आहे। ती सुद्धा खूप थकली आहे, तिला सुद्धा घरी जाऊन जरा फ्रेश व्हायला देतो। अंघोळ वगैरे केली की मग प्रतिमाला बरं वाटेल। त्याबरोबर कल्पना ही लगेचच म्हणते, अहो रविराज भाऊजी, मग त्यासाठी घरीच जाण्याची काय गरज आहे? तुम्ही एक काम करा, तुम्ही प्रतिमाचे कपडे इथेच मागवून घ्या, इथेच तिला जरा अंघोळ वगैरे करू द्या, काहीतरी खाऊ द्या, म्हणजे बरं वाटेल। तसंही रात्रीपासून ती सुद्धा घराबाहेर होती, थकली असेल ती, तिला घरी जाण्याची आता त्राणही उरले नसतील। प्रतिमा, मी बरोबर बोलतेय ना? त्यावर प्रतिमा त्या होकारार्थी मान हलवते। त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते, भाऊजी काय म्हणता मग? त्यावर रविराज काका म्हणतात, ठीक आहे वहिनी, तुम्ही म्हणताय तर तसं करतो। मी एक काम करतो, मी नागराजला कॉल करतो आणि नागराजला सांगतो की तू ये घरी, इकडे कपडे घेऊन ये। नागराज कपडे घेऊन येईल, मग कल्पनाला इथेच आंघोळ वगैरे करू द्या। मग रविराज काका लगेचच नागोबाला कॉल करतात आणि नागोबाला म्हणतात, नागराज कुठे आहेस तू? आता नागराज तर मी बाहेर तुमच्या मागेच होतो असं सांगू शकत नाही। तो म्हणतो, दादा अरे मी कुठे असणार, घरी आहे, बोल ना। त्यावर रविराज काका म्हणतात, उत्तम, मग तू एक काम कर माझं, तू ना जरा कल्पनाची साडी आणि काही कपडे घेऊन ये। त्याबरोबर नागोबा म्हणतो, कपडे का रे दादा, काय झालं? त्याबरोबर रविराज काका सांगतात, अरे काही नाही, जरा तिला बरं वाटत नव्हतं म्हणून आम्ही इकडे सुभेदारांच्या घरी आलोय, तर तिकडे तिला आंघोळ करायची आहे म्हणून जरा तिचे कपडे लागत आहेत। नागोबा म्हणतो, ठीक आहे, मी लगेच घेऊन येतो। तर इकडे प्रताप आता त्यानंतर म्हणत असतो की बापरे, जो काही प्रकार घडला तो खरोखर खूपच हॉरिएबल होता। नाही म्हणजे महिपत इतक्या नीच माणसाला पकडायला तुम्ही लोक गेलात आणि आम्हाला काही सांगितलंही नाही, तुम्ही खूप चुकीचं वागलाय। अरे घरामध्ये काही सांगून वगैरे जाण्याची पद्धत असते की नाही अर्जुन? तर दुसरीकडे आता दिवसभर बाहेर असलेली प्रिया, रात्रभर बाहेर असलेली प्रिया आता घरी आलेली असते। प्रिया आता घरी येते आणि आता ती विचारच करत असते मनातल्या मनात, काय करू, घरात जाऊ का नको? किल्लेदार आणि प्रतिमा सुद्धा आलेले नसतील ना इथे? नाही, किल्लेदार आणि प्रतिमा आले जरी असतील तरी सुद्धा मला तर घरात जाण्याचं धाडस दाखवावंच लागेल, कारण काहीही झालं तरी घरात तर जायचंच आहे। घरात न जाता मी राहू शकत नाही, घरात गेल्याशिवाय कळणारही नाही। पण मग घरात जर मी गेले आणि त्यांनी मला काही विचारलं तर मी काय करू? उत्तरं कशी देऊ त्यांच्या प्रश्नांची? नाही, घाबरून चालणार नाही, जावं लागेल असा विचार करत प्रिया थेट घरात येते आणि घरात येऊन हॉलमधनं ती थेट आतमध्ये तिच्या खोलीत निघून जाते। ती रविराज काका, प्रतिमा आत्याबरोबर काही बोलत नाही किंवा ती तिथे थांबतही नाही। आता प्रियाने हे असं वागल्यामुळे घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की हे कसं शक्य आहे, म्हणजे ही मुलगी आईबाबांबरोबर एक शब्दही न बोलता खोलीत गेली। अश्विन तिच्या मागे येतो आणि तन्वी, तू असं का वागलीस? तू रविराज काका आणि प्रतिमा आत्याजवळ बोलली का नाहीस असं विचारतो। त्यावर प्रिया म्हणते, अरे त्यात काय बोलायचं, रविराज काका आणि प्रतिमा आत्या या आपल्या घरी नेहमीच येत नाही, ते कधीतरी येतात। तू त्यांची मुलगी आहेस, मग तू त्यांच्याशी बोलायला नको होतंस का, असं अश्विन म्हणतो। त्यावर प्रिया म्हणत असते, हे बघ अश्विन, अरे ते इथे आले असतील तर ते तसंही सायलीला भेटायला आले असतील। हल्ली त्यांना त्यांच्या मुलीपेक्षा जास्त कौतुक त्या सायलीचं आहे, मग आता मी कशाला त्यांना भेटू? त्याबरोबर अश्विन म्हणतो, तन्वी तुला लाज वाटते का गं तुझ्या आईबाबांबद्दल हे असं काहीतरी बोलताना? तू इतकी साधी गोष्ट नोटीस केली नाहीस का? तुझी आई नेहमी साड्या घालते, पण आज चक्क तुझी आई तुला ड्रेसवरती दिसली। तुला हे विचारणं गरजेचं वाटलं नाही का की आई नेहमी तू साड्या वापरतेस, आज तुझ्या अंगावर ड्रेस कसा? त्यावर प्रिया म्हणते, अश्विन अरे त्यात काय विचारायचं, आईने ड्रेस घातला काय, साडी घातली काय, काय फरक पडतो? आता ती आजारी असते, कदाचित त्यामुळे तिला साडी सहन होत नसेल म्हणून घातलं असेल तिने ड्रेस, दॅट सिम्पल। त्याबरोबर अश्विन म्हणतो, तू काय बोलतेस ते तुला तरी कळतं का गं तन्वी? दॅट सिम्पल म्हणे,
इतकं सगळं तुला वाटतं तसं सोपं नसतं, कळलं ना? आता अश्विनसुद्धा चिडतो. अश्विनसुद्धा प्रियावरती ओरडायला लागतो. तू चुकतेस आणि तू प्रत्येक वेळी चुकतेस आणि चुकतेस तर चुकतेस, वरनं स्वतःची चूकसुद्धा कबूल करत नाही. तन्वी, तू इतकी म्हणजे निर्लज्ज कशी काय वागू शकतेस? तुला काहीच वाटत नाही का? अगं ते तुझे आई बाबा आहेत. लहानपणापासून त्यांनी तुला सांभाळलं असतं, तुझं लाड कौतुक सगळं केलं असतं आणि आत्ताही जेव्हा तू सापडलीस तेव्हा रविराज काकाला किती अप्रूप वाटत होतं. पण अर्थात तुझ्या हातून अशा काही चुका झाल्या की ज्यामुळे रविराज काका चिडला. त्याबरोबर ती म्हणत असते, हे बघ अश्विन, मी सुद्धा दिवस रात्रभर त्याच जंगलात होते. मी सुद्धा थकली आहे. आता मी सुद्धा रात्रभर जंगलात होते असं जेव्हा प्रिया म्हणते तेव्हा अश्विन म्हणतो, जंगलात? तू तर तुझ्या मैत्रिणीकडे गेली होतीस ना? त्याबरोबर प्रिया म्हणते, हो म्हणजे मी अभ्यासात बिझी होते ना, असं म्हणायचं होतं मला. हे बघ अश्विन, तू ना आता माझी उलट तपासणी घ्यायला बसू नकोस. रात्रभर तिचा परीक्षेचा अभ्यास घेऊन आधीच एकतर मला थकायला झालं आहे, दमायला झालं आहे. त्यात लगेचच्या लगेच तू इकडे माझी शिकवणी सुरू करू नकोस. मी जरा दमले आहे, फ्रेश होते, आराम करते आणि त्यानंतर आईला वगैरे जाऊन कोणाला भेटायचं त्यांना भेटते. अश्विन, तू आहेस ना माझा नवरा आहेस की कधी कधी डिटेक्टिव्ह आहेस तेच मला कळत नाही. अरे प्रत्येक वेळी तुला किती शंका असतात, तुला किती प्रश्न पडतात. खरंच मला ना कधी कधी तर असं वाटतं की तुझा माझ्यावरती बिलकुलच विश्वास नाही आहे. नाही, जर तुझ्या बायकोवर विश्वास असता तर तू तिला एवढे प्रश्न मुळात विचारलेच नसतेस ना. तो अर्जुन बघ, त्या सायलीला कधी काही म्हणून विचारत नाही. तो प्रत्येक वेळी सायली म्हणाली तेच बरोबर म्हणतो. सायलीच्या पाठीशी किती खंबीरपणे उभा राहतो. सायलीवरती अर्जुन अगदी डोळे झाकपणे विश्वास ठेवतो. असा नवरा असायला नशीब लागतं. आणि तू बघ, तू प्रत्येक वेळी माझ्यावर शंका घेतोस. मी खूप स्वतःला कधी कधी कमनशिबी समजते, पण जेव्हा तू माझ्यावर प्रेम करतोस तेव्हासुद्धा भरभरून करतोस. आता खरं तर प्रिया अश्विनला घोळात घेते आणि मग म्हणते, बरं आता तू जा बाहेर, मी येते बाहेर. हां, मग अश्विन तिकडनं गेल्यावर प्रिया विचार करते, नशीब ह्या बावळटासमोर माझ्या तोंडातनं आणखीन काही जास्त शब्द गेले नाही. जंगलात होते एवढंच बोलले तर ह्याला शंका तर आली नसेल ना? नाही, ह्या बावळटाला कुठली येते माझ्यावर शंका? याच्यासाठी तर मी बोलेन तीच पूर्व दिशा, मी बोलेन तेच सत्य आणि मी बोलेन तेच खोटं असं आहे. जाऊ दे, याला काही शंका वगैरे आली नसेल. मग अश्विन हा खोलीच्या बाहेर आल्यावर विचार करतो, तन्वी मी रात्रभर त्याच जंगलात होते असं कसं काय म्हणाली? आणि त्याच जंगलात होती या शब्दाचा अर्थ काय होतो? रविराज काका, प्रतिमा आत्या, सायली, अर्जुनदादा हे सगळे जंगलात होते ही गोष्ट तर तन्वीला माहीतच नव्हती. मग तरीही तन्वीच्या तोंडातून जंगलात होते असा शब्द बरोबर कसा गेला? नक्की काय गडबड आहे? मला वाटतंय तसंच काही आहे का मला काहीतरी गैरसमज होतोय? नाही, हा गैरसमज असेल तरच चांगलं आहे, कारण जर माझा समज खरा ठरला तर खूप गोष्टी चुकतील आणि काहीही चुकायला नको असं वाटत असेल तर माझा गैरसमजच असलेला चांगला ठरेल असं आता अश्विन मनातल्या मनात म्हणतो. इतक्यात त्याला कोणीतरी आवाज देतं. त्यावर अश्विन म्हणतो, हो आलो, आणि लगेचच आता तो तिकडे निघून जातो. तर इकडे सायली ही म्हणत असते, नाही, सगळं चांगलं घडलं, सगळं व्यवस्थित झालं, आपल्याला महिपतनं हे सगळं घडवून आणलं, हे सगळं तर कळालं, पण एक खूप मोठी गोष्ट आपण सगळेच विसरतो. महिपतने कबुली देताना प्रतिमा आत्याला सांगितलं की त्याने हे सगळं काही कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं. त्याला कोणीतरी सुपारी दिली होती. प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांच्या जीवावरती नक्की कोण उठलं होतं हे तर आपण विसरतोय. म्हणजे खरं बघायला गेलं तर महिपतने हे काम जरी केलेलं असलं तरी महिपतचा याच्याशी डायरेक्ट काहीही संबंध नाही आहे. महिपतने हे सगळं फक्त पैशांसाठी, त्याच्या कामासाठी केलं होतं, कारण तेच त्याचं काम आहे. पण हे सगळं त्याला करायला लावणारी व्यक्ती मात्र कोणीतरी वेगळीच होती, जी अजूनही आपल्या नजरेतून सुटते. आणि काहीही झालं तरी आपल्याला तिला पकडून काढायचं, तिला शोधल्याशिवाय आपल्याला पुढे नक्की त्यांनी हे असं सगळं का केलं हे कळणार नाही. अहो, कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर लगेचच अर्जुन होकारार्थी मान हलवतो. सायली म्हणते, हे सगळं ज्या कुणी केलं असेल ना त्याला आपण सोडायचं नाही. त्याबरोबर आता लगेचच नागोबासुद्धा त्या ठिकाणी आलेला असतो आणि त्याने सायलीचं बोलणं ऐकलेलं असतं. मग तो सायलीला म्हणतो, अगं सायली, तू म्हणतेस ते बरोबर आहे, सोडायचं नाहीच आपण, पण काय आहे ना, दादा आणि वहिनीचं कधी कोणाबरोबर वैर नव्हतंच. नाही म्हणजे दादा आणि वहिनीबद्दल कोणी असा विचारसुद्धा करू शकत नाही. बाहेरची व्यक्ती कधी त्यांची शत्रू नव्हतीच, कोणत्याच बाहेरच्या लोकांबरोबर त्यांचं वैर नव्हतं. उलट दादाला आणि वहिनीला तर बाहेर सगळी लोक
खूप रिस्पेक्ट द्यायची, चांगलं मानायची. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, मग काका जर बाहेरचं कोणी नव्हतं तर कदाचित घरातलंच कोणीतरी असेल या सगळ्यामागचा भेदी. आता अर्जुनने घरातलंच कोणीतरी या सगळ्यामागचा भेदी असेल असं जे वाक्य बोललेलं असतो ते नागराज ऐकतो आणि घाबरतो. नागोबाला वाटतं अर्जुनला माझ्यावरती तर शंका आली नाही ना, आणि हा माझ्यावरतीच तर इशारा दाखवून बोलत नाही आहे ना की हे सगळं मीच केलं असेल असं. मग आता नागोबा अजिबात विचार पाठचा पुढचा न करता पटकन बोलतो, अर्जुन अरे तू हे काय बोलतोयस? म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की मीच माझ्या दादाला आणि वहिनीला मारण्याची सुपारी दिली म्हणून? अरे अर्जुन मी असं का करेन? असा विचार तरी माझ्या मनात कसा येईल? तू मला दुखावलंस. त्यावर सायली म्हणते, अहो नाही नाही नागराज काका प्लीज, अहो तुम्ही असा विचारही करू नका. अहो तुमच्याबद्दल हे कसं बोलतील असं काहीतरी? तुम्हाला आम्ही सगळे पहिल्यापासून ओळखतो. तुमचा रविराज काकांवर आणि प्रतिमा आत्यांवर सुद्धा किती जीव आहे ते पाहिलं आहे ना आम्ही. अहो हे तुमच्याबद्दल बोलत नव्हते. अहो घरातली व्यक्ती म्हणजे कोणीतरी जवळची घरातली व्यक्ती म्हणजे तुमच्या नातेवाईकात किंवा असं आणखीन काहीतरी असं म्हणतायत. हे तुमचं कुटुंब एवढं छान होतं, म्हणजे 2 भाऊ एवढे एकत्र छान गुणागोविंदाने नांदतायत, त्यांच्या बायका अगदी सख्ख्या बहिणींप्रमाणे राहतायत, त्यांची 2 मुलं. अहो कधी कधी काही काही लोक अशी विचित्र असतात की ज्यांना सुखी घर बघवत नाही म्हणून ते घर तोडण्यासाठी काहीतरी आपले प्रयत्न करतात, आणि मग तसंच काहीतरी घडलं असेल असं फक्त यांना म्हणायचं होतं. नागराज काका अहो तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. हे तुमच्याबद्दल असा विचार तरी कसा करतील? तुम्हालासुद्धा आम्ही घरच्यांसारखंच मानतो. त्याबरोबर अर्जुनसुद्धा म्हणतो, एक्झॅक्टली मानतो काय नागराज काका? अहो तुम्हीसुद्धा आमच्या घरचेच आहात ना, मग तुमच्याबद्दल हे असं मी बोलू तरी कसं शकतो? प्लीज हे बघा तुमचा गैरसमज झाला आहे काहीतरी. तुमच्या बाबतीत माझ्या मनातसुद्धा हा असा विचार आला नव्हता. पण नागराज काका अहो डिरेक्ट तुम्ही स्वतःचंच नाव का घेतलं? काय म्हणजे तुमच्या मनात तरी असा विचार कसा आला की मी तुमच्याबद्दल बोलेन म्हणून? अहो मी आपल्या कुटुंबाबद्दल बोलत नव्हतो, मी बाहेरच्या लोकांबद्दल बोलत होतो. पण तरीही जर उगाच तुम्हाला माझ्यामुळे हर्ट झालं असेल तर खरंच मी तुमची माफी मागतोय. म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. आता प्रिया विचार करते, थँक गॉड ह्या अर्जुन आणि सायलीच्या लक्षात आलेलं नाही आहे की नागोबाने हे केलं आहे, म्हणूनच नागोबा हे सगळं बोलतोय. बावळट मूर्ख नागोबा कुठचा उगाचच्या उगाच स्वतःहून दुखड्या अंगावरती ओढवून घेतोय. काय गरज आहे का? नको तिथे अक्कल नसताना तोंड उघडायची. आता नशीब त्या सायली अर्जुनला शंका आली नाही की नागोबानेच हे सगळं केलेलं असू शकतं. जर सायली आणि अर्जुनला डाऊट आला असता तर ते किती महागात पडलं असतं. बावळट कुठचा, ह्याला कळतं का नाही काही मला कळतच नाही. असं सरळ सरळ कसं काय हा म्हणू शकतो की म्हणजे तुम्हाला माझ्यावरती शंका आहे का असं कोणी विचारतं का? गाढव कुठचा नागोबा. त्याबरोबर आता प्रिया नागोबाच्या नावाने शिव्या घालत असते, कारण प्रियाला हेच वाटत असतं की नागोबा जर या सगळ्यात अडकला तर अर्थात मी सुद्धा या सगळ्यामध्ये अडकणार. अर्जुनच्या मनात मात्र एक प्रश्न शेवटी पुन्हा सुटतो, आणि तो म्हणजे नागराज काकांनी असं सगळं स्वतःवरती थेट ओढवून कसं काय घेतलं? नाही म्हणजे त्यांच्या मनात वाईट वाटणं किंवा राग येणं हे सगळं तर ठीक आहे, पण तरीही म्हणजे असं त्यांनी थेट स्वतःचं नाव कसं काय घेतलं? सायली पुन्हा नागराजला म्हणते, नागराज काका हे बघा तुम्हाला वाईट वाटलं असेल तर खरंच मी पुन्हा एकदा यांच्या वतीने तुम्हाला सॉरी म्हणते, पण खरंच यांच्या मनात तुमच्याबद्दल कोणत्याही पद्धतीचा गैरसमज वगैरे काही नाही आहे. नागोबा म्हणतो, नाही गं सायली नाही, मला काही राग वगैरे आलेला नाही आहे, मी फक्त पटकन बोलून गेलो. तूच म्हणतेस ना आपण सगळे कुटुंब आहोत म्हणून, मग कुटुंबात उगाचच्या उगाच मनामध्ये एखादी गोष्ट सलट ठेवण्यापेक्षा पटकन बोलून टाकलेली कधीही चांगली की नाही, म्हणून बोलून गेलो. उलट तुम्हालाच माझ्या बोलण्यामुळे वाईट वाटलं असेल तर मीच तुमची माफी मागतो. त्यावर सायली म्हणते, अहो नाही हो तुम्ही मोठे आहात, उलट तुम्ही स्पष्टपणे बोललात ह्या गोष्टीचा आम्हाला आनंद आहे. नागोबा मनातल्या मनात म्हणतो, थँक गॉड ह्या सायलीच्या आणि अर्जुनच्या लक्षात आलं नाही की मीच यांना हिंट दिली. नशीब ह्यांनी सगळं काही इमोशनली घेतलं. जर यांनी या गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार केला तर हे सगळं मला खूप महागात पडेल. थँक गॉड ह्यांनी फक्त मला मी उगाच बोलतोय असं म्हणत सोडून दिलं. पुन्हा विचार करून बोलावं लागेल नागोबा, उगाचच्या उगाच कुठेही काहीही बोलून चालणार नाही. जाऊ दे, सोडून दे आता. पुन्हा आता तोच विषय विचारही करायला नको आणि बोलायलाही नको. आणि मग आता नागराजचा चेहरा पडलेला रविराज बघतो आणि काय रे नागराज कसला विचार करतोय असं विचारतो. नागोबा म्हणतो, नाही रे दादा कसला नाही,
मी कसला विचार करणार? मी हाच विचार करतोय की पोलिसांनी त्या महिपतला अटक केलं का नाही, म्हणजे पोलिसांच्या ताब्यात तो सापडला का? त्याने तुम्हाला एवढा त्रास दिला, तुमच्या कुटुंबाची, आपल्या कुटुंबाची एवढी ताटातूट केली, प्रतिमा वहिनींना वनवास भोगायला लावला, त्या नराधमाला पोलिसांनी अटक केला का? पोलिसांच्या ताब्यात घेतला का? त्याबरोबर मग रविराज काका म्हणतात नाही, म्हणजे अजून तरी त्या महिपतला अटक झालेली नाही आहे, पण तू काही काळजी करू नको नागराज, लवकरात लवकर महिपतला अटक होईल याची आपण तरबेज करू. त्यावर नागराज म्हणतो हो दादा, अर्थात त्या महिपतला लवकर अटक झालीच पाहिजे. त्याबरोबर दुसरीकडे महिपत हा आता त्याच्या एका बिळात जाऊन लपलेला असतो. महिपत हा त्याच्या एका लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर गेलेला असतो आणि आता तो त्याच्या माणसांना सांगत असतो की पुढचे काही दिवस मी इथेच असणार आहे, अंडरग्राऊंड झालोय मी, काहीही झालं तरी पोलीस आणि तो अर्जुन सुभेदार कोणीही माझ्यापर्यंत पोहोचता कामा नये. शेवटी महिपत शिखरे, मी आजपर्यंत ह्या महिपत शिखरेला कोणी अटक करायची हिंमत ठेवलेली नाही आणि आता तो अर्जुन सुभेदार, त्याच्यामुळं मी पकडला जाणार नाही. काहीही झालं तरी पोलीस माझ्यापर्यंत पोहोचता कामा नये. लक्षात ठेवा, वाटेल ते करा, वाटेल तेवढे पैसे लावा, पण पोलिसांना चारा, पण इथपर्यंत त्यांना येऊ देऊ नका. आता महिपतने माणसांना असं सांगितल्यावर माणसं म्हणतात काळजी करू नका महिपत शेठ, आम्ही तुम्हाला काही एक होऊ देणार नाही. मग महिपत साक्षीला सुद्धा कॉल करतो आणि तो तिलाही सांगतो की मी काही दिवस आपल्या फार्म हाऊसवरती राहणार आहे लोणावळ्याच्या. त्या अर्जुन सुभेदारनं एक ट्रॅप रचला आणि त्या ट्रॅपमध्ये मी फसलो, मी सगळं काही कबूल केलं आणि तो कबुली जबाब वगैरे त्यांच्याकडे आता पुरावा म्हणून असेल, त्यामुळे मी आता अंडरग्राऊंड झालो. त्यावरती सुद्धा अण्णा काय तुम्ही उगाचच्या उगाच नसत्या करामती वाढवून घेता असं म्हणते आणि गप्प बसते. त्याबरोबर दुसरीकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते आता महिपत जर अंडरग्राऊंड झाला आहे तर त्याला शोधणं खूप जास्त अवघड असेल आपल्यासाठी. आपण त्याला कसं शोधायचं, काय करायचं, काहीही झालं तो कुठल्याही बिळात जाऊन लपला तरी आपण त्याला शोधून काढायचंच. त्याच्यामुळे रविराज काका आणि प्रतिमा आत्यांना एवढा त्रास झाला आहे, आपण त्याला इतक्या सहजासहजी सोडायचं नाही. त्याला काय वाटतं, त्याला आपण सोडून देऊ, पण नाही, आपण त्याला जन्माची अद्दल घडवायची. त्यांनी जे काही रविराज काका आणि प्रतिमा आत्यांच्या बाबतीत केलं आहे ना, त्याची त्याला चांगली अद्दल मिळायलाच हवी. त्याला वाटत असेल की तो पळून गेला म्हणजे तो सुटेल किंवा तो वाचेल, पण नाही, उलट तो पळून गेला म्हणजे त्यांनी खूप मोठी चूक केली. आता तर आपण त्याला कन्फर्म पकडणार. त्यावर अर्जुन म्हणतो बायको, आता पुढे काय करायचं ते सगळं मी बघून घेईन, तू त्या सगळ्याची काळजी नको करू, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? त्यावर सायली म्हणते स्वतःपेक्षा जास्त. त्यावर अर्जुन म्हणतो दॅट्स ग्रेट, मग आता फक्त तू आराम कर, तुझीसुद्धा खूप दमछाक झालेली आहे, पुढे काय करायचं ते मी बघून घेईन. त्याबरोबर अर्जुन सायलीला बेडवरती बसवतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा आणि ठरलं तर मग ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवत जा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.